अगली कैटेगरी तीनों के लिए पति पत्नी। स्पिन करो और विन करो। H यस S रितेश, वेरी गुड जॉब। अगर नाग जी आ गए, जितना पैसा आपको इस राउंड के अंदर मिला है वो आपसे ले लिया जाएगा। वुड यू लाइक टू सॉल्व इट? स्पिन कर लेते हैं। व्हील ऑफ फॉर्चून 27 जनवरी से सोमवार से शुक्रवार रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। मंडळी, आज सासरा सावयाची धमाल जोडगोळी पुन्हा एकदा अवतरणार आहे, पण डॉक्टरच्या रूपात. त्यामुळे तुम्ही मात्र सज्ज व्हा हास्याचा डोस अनुभवण्यासाठी. जो देण्यासाठी येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. अरे बापरे, अरे संधी उर राहिलं बाप. अरे नको ना रे, अरे थांब रे, अरे थांब ना रे. हो डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब. अरे बोलतं पोट दुखून राहिलो माझं. नुसतं कुटू 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 करून राहिलं. हा हा, कळा कळा येत आहेत, कळा 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 कळा. अरे तुम्हाला कळतंय का मी तुमच्याशी बोलतोय, तुमच्याशी? अरे डॉक्टर तुमच्याशी बोलतोय ना मी. हो, डॉक्टर, अरे माझं बलतं पोट दुखतंय, मला मला चेक करा ना हो. हा हा. त्यांना सांगा स्वतःला मोठं सिनियर डॉक्टर समजतात तुम्हाला. त्यांना सांगा. सांगतो सांगतो सांगतो. हो हो हो, सिनियर डॉक्टर साहेब, सिनियर डॉक्टर साहेब. हा, माझे पोट बलतं दुखतंय, कळा येत आहेत, चेक करा ना हो. त्याला सांग. ज्युनियर डॉक्टर तिकडे बसलाय ना, त्याला सांग. ओ माझ्या पोटातल्या कळांना कळत नाही ना कोण ज्युनियर आहे ना कोण सिनियर आहे. अरे बाप या विनोदाच्या तर. अरे रे रे, अवघडे अवघडे. अरे थांब रे, थांब रे. हा हा हा, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, माझा पोट दुखतंय, तो चेक करा बा. करतो ना मी, कुठं नाही बोललोय. त्याला सॉरी बोलायला सांग पहिला. त्याला सॉरी बोलायला सांग. सॉरी म्हणा ना हो, त्यांना सॉरी म्हणा. त्यांना सॉरी बोलायला सांगा, तरच मी चेक करीन. सॉरी म्हणा ना हो. त्याला सॉरी बोलायला सांग. त्यांना सॉरी बोलायला सांगा. त्याला सॉरी बोलायला अरे सांग. थांब रे, बलतं पोट दुखतंय, बलतं पोट दुखतंय. म्हणजे कांगारूचं पोट त्याच्या बाळाला सांभाळून जेवढं दुखत नाही ना तेवढं दुखतंय. तुम्हाला पण ऑस्ट्रेलियाला घेऊन जात आहेत वाटतं. नाही ना हो, मला नाही नेत ना ते. तेव्हाच दुखतंय. ज्यांना घेऊन जायचं त्यांना घेऊन जाऊ द्या, घेऊन जाऊ द्या, पण मला चेक करा. हो चेक करा. हो सिनियर डॉक्टर, सिनियर डॉक्टर, तुम्हाला नेत आहेत का ऑस्ट्रेलियाला? नाही रे, अजून काही बोलले नाही मला. म्हणजे नाहीचे. हो मला चेक करा, चेक करा. चेक करतो. समदुःखी आपण, चेक करा. आणि फार फोरी वाचा रे, फालतुगिरी नको. चेक करा डॉक्टर साहेब, चेक करा. मला सांगा, समजा संक्रांतीचा दिवस आहे. आ? संक्रांतीचा दिवस आहे. आ, तुमची गरम गरम बायको, गरम गरम बायको. तुमची बायको गरम गरम तिलपुली घेऊन आली. तर तुम्ही आता ती अशी खायला जाणार न, तो वसारा जावय फटकन येऊन त्याने ती पोली पलवून नेली, तर तुम्हाला कसं वाटेल? अरे तिलगुल पोलीच्या आणि माझ्या पोट दुखण्याचा काय संबंध आहे हो? अरे समजून घे ना. गलत कसं तुला समजून घे ना. आरामात आरामात डॉक्टर. तुमच्या बायकोनी समजा तिलपोली तुम्हाला अशी गरम गरम घेऊन आली आणि तुमचा जावई आला, असं तुम्ही खायला लागला आणि त्यांनी अशी ओढून नेली. बर. आणि तुमच्या पोरीने त्याच्यावरती एक सुजाक तूप टाकलं असेल, असं धारदार. सुजाक नाही, साजूक तूप असतं ते. पोट दुखत नसताना एका बुक्क्यात सुजाक सुजवला असता मी. हा, पण या सगळ्याचा म्हणजे माझ्या पोट दुखण्याशी काय संबंध आहे हो? नाहीच आहे, दूर दूरवर नाही आहे. मला सांगा, थंडीचे दिवस आहेत. आता आहे थंडी दिवस मग आवाज पडी ना, ऐकून घ्या नीट.
थंडीचा दिवस आहे तुम्ही खाट्यावर असं 2 चादरी घेऊन असं झोपलं वाय बरं, बरं. आणि जोरात थंडी लागते हं. तिकडनं तुमचा सासरा आला आणि त्याने दोन्ही चादऱ्या पलवून न्याल्या तर काय वाटेल तुम्हाला? अरे अरे मला काय वाटणार आहे हे तुम्ही तुमच्या सासऱ्याला आणि तुम्ही तुमच्या जावयाला सांगा ना मला कायला सांगतायत रोय मला सांगतोय म्हणजे हे वसड आहेत ना हे माझे सासरे आहेत. हं? हा वसाडा माझा जावई आहे. ह्याच माणसानं माझी चादर चोरलान. 1 नंबर चादर चोर. अरे बापरे सतीश तारे सर तुमची लीला अपरंपार आहे तुमचे विनोद पुरून वापरून राहिला हा चादर चोर हे चादर चोर आहेत. कुठील पुली गुली चोर आहे. काय आहे मी काय आहे पुली गुली गुली चोर आहे तू. तुम्ही चादर चोर माझी चादर द्या आधी. कुठील पुली गुली चोर आहे. माझी चादर द्या. थांबा रे अरे तुम्ही सासरे जावई जरी असले तरी डॉक्टर येणार तुम्ही रे अरे तुम्ही काय असे झगडे कराल का फार तर माझा पेशंट पळावला म्हणून झगडे कराल ना आजूबाजूचे सगळे दवाखाने बंद आहे म्हणून मी इथे आलेलो आहे तर मला प्लीज चेक करा. तू त्याला सॉरी बोलायला सांग पहिला आधी. मी सॉरी बोलणार नाही त्याला सॉरी बोलायला सांगा. त्याला सॉरी बोलायला सांग. मी सॉरी बोलणार नाही त्याला sorry बोलायला सांग. सॉरी बोलायला सांगा. उदबिल्ल्यांनो मी सॉरी म्हणतो रे दोघांना मला चेक करा पण यांच्यातर्फे मी सॉरी आणि यांच्यातर्फे मी सॉरी दोघांतर्फे पण मी सॉरी म्हणजे मी इतका सॉरी आहे ना माझं नाव बदलून सॉरी सुंदर राजपूत ठेवलं तरी चालेल मला अरारारारारारारा. म्हणजे मला बघून लोक म्हणतील सॉरी आला धावून पांचट विनोद मार्या खूपच आज मस्ती आली आहे तुला अरे अरे मला प्लीज चेक कर मी 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 तुमचे पाय पडतो पण मला चेक करा ओ चेक करा आधी त्याला नागोबा द्यायला सांग. कुठला नागोबा त्याच्या गळ्यात जो लटकतो तो नागोबा द्यायला सांग त्याला. अरे त्याला स्टेथोस्कोप म्हणतात ना ओ तुम्हाला साधं स्टेथोस्कोप पण म्हणता येत नाही अरे का? सगळे म्हण बोलते तरी पण नागोबा बोलण्यात ज्याच्यात मजा आहे ना ती मध्ये आहे का? तुमच्या मजाची तर रे अरे पण तुमच्या पण गळ्यात ते काय आहे ना नागोबा मग तो वापरा. तो हाय रे पण त्याचा स्पीकर जरा खराब जाईल आहे. स्पीकर नसतो होतो मग ठोठो आवाज कसा येतो? ठो नाही ते हृदयाचे ठोके असतात ना त्याचा आवाज असतो हा. आणि तुमचा जर स्टेथोस्कोप चांगला नाही आहे तर काय गळ्यात घातलाय मग तो मग वाचार्या डॉक्टर मी हाय कसं करणार लोकांना? हाय माझ्याकडे बघितलं मी डॉक्टर वाटतोय कुठल्या अँगलने मी डॉक्टर वाटतोय का? वाटत हा गल्यात नागोबा अडकवलाय म्हणून मी डॉक्टर वाटतोय का नाही? सॉरी किल्लर ओ किल्लर तुमच्या तो नागोबा द्या ना मला चेक करायला. मी नाही देणार. त्यांना आधी पुंगी द्यायला सांगा. पुंगी कुठली पुंगी ते नाही काय ताप चेक करताना असं तोंडात धरताव आपण आणि असा काढताव. अरे आपले किती पुंगी वाजली म्हणून बघताव नाही काय ती पुंगी द्यायला सांगा. थर्मामीटर बोलतात हो त्याला. ते तुम्ही बोला. पुंगी बोलायला आम्हाला जाम मजा येते का नाही? थर्मामीटर मध्ये मजाच नाही आहे. अरे तुमच्या मजाची तर अरे तुम्ही डॉक्टर आहे का नाक पकडे रे नाक पकड्यांनो पुंगी देऊन टाका ना. त्याला आधी सांगा मला इडलीवाल्याचा भोपू द्यायला त्यांनी पळवून नेलाय. इडलीवाल्याचा बोपू काय अरे इडलीवाल्याचा भोपू माहिती नाही तुला? नाही. अरे तू बस रे असं खाली बस. ते नाही कर इकडे असा पट्टा असा लावतात असा गुंडातात पट्टा माशी एक नली असते मग तिकडे कसं त्याला त्याला बोलतात ना इडली बीपी चेक करायचं मशीन असतं होते बीपी म्हणते. हो अरे मला भोपू बोलायच्या मध्ये येते. हे बघा ना दादा सोन माझ्या पोटाचे आतडे ना तट तुटत आहेत आजूबाजूला सगळे दवाखाने बंद येतो चेक करा ना मी पाया पडतो तुमच्या. आय नो काय दुखतंय? पोट पोट दुखतंय. हा. व्यवस्थित व्यवस्थित बसा रिलॅक्स मध्ये टेन्शन नाही घ्यायचं. अरे का बरं नाचताय हो तुम्ही तो वाजव तुम्ही नाचतो त्या वाजवायला सांगा वाजवू नको नको म्हणून. ना वाजव काय कर त्याला आता मी चेक केलंय माझं काम झालंय निघा तुम्ही. अरे मला काही औषध बिषध द्या ना. माझं फक्त चेक करायचं काम आहे. मी चेक केलंय औषध द्यायचं काम त्याच आहे. अरे पण मला झालं काय तो सांगणार. अरे पण त्यांनी तपासलं नाही त्यांना कसं कळेल मला काय झालंय. ये बात अभी पॉइंट पे आया तू. म्हणजे येस तो मोठा शान आहे ना स्वतःला शाना डॉक्टर समजतो ना तो सांगणार
की तुला काही झालंय ते. अरे बापरे, पण कसं? माझ्याकडे गोळ्या आहेत हे बघ. हे बघ ह्या ज्या गोळ्या आहेत का नाही, आता तो सांगणार की पोट दुखायची हिवली गोळी आहे का निवली गोळी आहे का लल्ला. अरे ला ला लल्ला कोण म्हणत? आणि मुळात लल्ला हिवला निवला असे कलर नसतात कधी. असत ना रे, हे काय आहे? तुम्ही काय रंग बघून गोळ्या देता का? हो हो, आम्ही रंग बघूनच गोळ्या देत आहो का नाही. म्हणजे? तुम्ही जर नवरात्रीत आला असतो ना, तर आम्ही कसं म्हणजे त्या ठरलेले रंग असतात नवरात्री मधलं त्याच्या गोळ्या दिलेल्या असत्या. म्हणजे बुवा आजचा रंग आहे जांभला तर जांभली गोळी, आजचा रंग आहे नारिंगी तर नारिंगी गोळी, आणि संक्रांतीला जर आलो ना तर आम्ही काळ्या गोळ्या देत आहो का नाही. हो, तिल पण टाकतो पांढऱ्या कलरचं, आणि कधी कधी आम्ही चिकीतनं गोळ्या देत आहोत. त्याच्यामुळे कसं मग ते पेशंट असा सॉलिड होतो का नाही. ट्रिकली आहे. अरे कथा पशी गो बाप मी आग मातून निघस आणि पपुटा माझास, पपुटा मातून निघस आणि आग मा चालना जास. काय करू रे? हे, गलेला बोला आम्हाला. औषध औषध द्या मला, माझं पोट दुखतंय हो. अरे मेरा बच चलो तो 1 मिनिट मी तुला बरे करू शकतो. अरे, तुझ्या हिंदीच्या तर रे. पण बाला हा मोठा शाना डॉक्टर आहे ना, त्याची मला जिरवायची आहे. माझी हा. माझी जिरवताव हा चादर चोर कुठलं जास्त तिलपुली गुलगुल चोर ते बोलायला शिका. तिलपोली गोल काय टाका बा. तिलपोली चोर. चादर माझी द्या, चादर चोर. अरे थांब रे थांब. चादर द्यायला सांगा त्यांना. अरे ऐका ना, तुम्ही सासरे जावई आहे, कशाला एकमेकांच्या जीवावर उठता रे? अरे कुठला दावाय वाचा हा, कुठला दावाय त्या आतला. माझ्याकडे कंपाऊंडर म्हणून कामाला होता. दुपारी जेवणाच्या टायमाला हा माझा डबा घरी आणायला जायचा, तिकडे शेजारच्या पोरीवर गप्पा मारायचा, गुलू गुलू बघ गोष्टी करायचा. माझ्या पोरीने तिला जाम चिड आला. ती ह्याला पटली, माहितीये, जेलच होऊन पटली. तुझ्या पोरीला आधी कान फटावलं पाहिजे. हा माणूस गुच्चूप एका पोरीशी बोलतोय गुलुगुलू, त्याच्यावर कायला जलायचं आणि कायला पटायचं? ही माझी ट्रिक आहे का नाही. ऐकायला मी जलवून पटवतो. म्हणजे म्हणजे काय आहे, माझं ज्या एखाद्या पूर्व प्रेम आहे ना तिच्यावर मी गप्पा मारितच नाही. नाही? हा, ज्या पूर्व प्रेम नाही ना तिच्यावर मी खूप बोलतो, त्याच्यामुळे ती जलते आणि पटते का नाही. अरे बाप. हा म्हणजे काय. म्हणजे तुम्ही कंपाऊंडर आहे, तुम्ही डॉक्टर नाही आहे तुम्ही? मी अहो, ह तरी कुठे डॉक्टर आहे. अरे त्यानं मारा, तुम्ही पण डॉक्टर नाही आहे? ह कुठलं मी पण नाही, ह पण नाही डॉक्टर. अरे मग ऍप्रन घालून काय फिरताय रे? ऍप्रन घाल्यानो. ऍक्च्युली काय झालं, थंडीच्या दिवसामध्ये हे ऍप्रन म्हणणं लांब लांब बरं पडतं. तुला सांगते बाला, खिच बघ, खाली 2 वर 2, जाम भारी. जाम भारी. अरे मग बाहेर कशाला लिहून ठेवलंय कदम यांच्या दवाखाना? तुम्ही डॉक्टर नाही येत. मी जातो. मी तुमच्या दोघांची कंप्लेंट करतो की तुम्ही दोघं बोगस डॉक्टर आहे म्हणून. बोगस डॉक्टर आहे. एक कशाला बघा त्रास करून घेता. एक तर पोटात दुखतंय, ऍक्टिंग करून करून अगदी थकलं असेल ना. ऐका, सगळी औषधं लिहून देतो, मेडिकल स्टोअर मध्ये जा आणि तिथनं सगळी औषधं घ्या. अरे मग आधीच द्यायचं नाही. स्किट झाला असता वासाड्या, दुसऱ्या मिनिटात स्किट संपला असता. विषय केवढा आहे बघ, मला शिकवतोय. हे घे, एक काम कर, समोर मेडिकल स्टोअर आहे, हा त्यांना नेऊन दे, आणि तुम्हाला जो काय त्रास होतो त्यांना सांगायचा, नाही तर त्याचा गोंधळ होईल. औषधं कुठली द्यायची. अरे पण त्रास त्याला काय सांगू? तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही चेक केलं आणि त्याला काय सांगू? त्यालाच म्हणजे औषधं कोण देतो? मेडिकल वालाच ना, त्यालाच कळणार ना कुठली औषधं द्यायची ती. त्याला कसं कळणार? अरे त्यानं बाय नाही, हे काय लिहिलेलं आहे? हा वसाडा आमचा पेशंट आहे, त्याला काय झालं हे विचार आणि त्यानुसार औषधं लिहून दे, आणि नेहमीप्रमाणे 2 आईस्क्रीम आमच्याकडे पाठव. काय नाही, आईस्क्रीमची काय भानगड आहे? हे आम्हाला दोघांना आईस्क्रीम लागतात कराय. आम्ही प्रत्येक पेशंट कडनं आईस्क्रीम घेतो का. अरे आईस्क्रीम खाऊन खाऊन मराल रे दलिंदरा. अशाला मारता वा, अजिबात मारणार नाही. हा काय आहे, आमची ती कला आहे का नाही, कधी त्याचा उपयोग केला पाहिजे. अरे माझ्याकडे पण एक कला आहे. हा. अरे हा कुठे गेला तो नागोबा? हा, कधीतरी नागोबा. काय झालं. हा नागोबा तुझ्या गळ्यात तुला फाशी देईन. हा, मेला तरी चालेल. मेलाच पाहिजे. वा वा वा, डॉक्टर नसताना सुद्धा तुम्ही आम्हाला हास्याचे डोस दिलेत. थँक्यू प्रसाददा. बहारदार, मजा आली. छान विषय होता. प्रभाकर, तुझा जो फंडा आहे पोरी पटवण्याचा तो जुना आहे. अनिल कपूरनी तो तेजाबमध्येच सांगितला आहे, पण तरी आज सई तामणकर तू नव्याने ऐकल्यासारखं हसत होती, त्यामुळे तुझा उद्देश सफल झाला. शाम्या, तुफान एनर्जी नेहमीप्रमाणे, आणि तुझा विनोद हा
खूप वेगळ्या धर्तीचा, वेगळ्या धाटणीचा विनोद आहे. तसा विनोद करणं प्रत्येकाला नाही जमत श्याम्या. तुझं खूप कौतुक. अरुण, आज आता तुझ्या टॅलेंटबद्दल काय बोलायचं, गेली 7 वर्ष बोलतोच आहे, पण आज तुझं विशेष कौतुक करावं असं वाटतं मनापासून. राज्य शासनाने दखल घेत तुला खूप मोठा पुरस्कार दिला यावर्षीचा. शाल, मानचिन्ह आणि 3 लाख रुपये असं त्या पुरस्काराचं स्वरूप आहे. शासनातर्फे ज्येष्ठ आणि तरुण सगळ्या रंगकर्मींना तो पुरस्कार दिला जातो. त्यात तुला ज्येष्ठ पुरस्कार तो मिळाला आणि तुझा सन्मान करण्यात आला. 1990 साली महाराष्ट्राची लोकधारा ते 2026 साली महाराष्ट्राची हास्य जत्रा असा 36 वर्षांचा जो अविरत प्रवास आहे. आणि या 36 वर्षांमध्ये एकाही निर्माता, दिग्दर्शक, सहकलाकाराचा 36चा आकडा न घेता हा प्रवास चालू आहे. थँक्यू. आणि इथून पुढची कित्येक वर्ष तू आमचं असंच मनोरंजन करत राहा. देवाचा तुला प्रचंड आशीर्वाद आहे. जगातल्या अनेक चाहत्यांचं तुझ्यावर निस्सीम प्रेम आहे आणि त्यांना तू असंच त्यांचं मनोरंजन करत राहशील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अरुण, आज आपल्या संपूर्ण संचातर्फे तुला स्टँडिंग ओवेशन. अरुण दा, तुमचं खूप खूप अभिनंदन. गॉड ब्लेस यू. येस, साई. एकदम कुटू कुटू परफॉर्मन्स होता. मजा आली खूप. श्यामदादा, काही गोष्टींचं टायमिंग अशक्य होतं आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन मी हे म्हणेन की यू आर अ गिव्हर. म्हणजे तुम्ही बाकीच्यांना पण मदत करता, स्वतःकडेही लक्ष देता, तुम्ही सांभाळून घेता सगळ्यांना आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तुम्ही कन्सिस्टंटली करत आला आहात. त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन. आणि आम्हाला तुम्ही जेव्हा वेन यू शाईन इन अ परफॉर्मन्स आम्हाला खूप मजा येते आणि आज तुम्ही शाईन केलं. मला मुली पटवण्याची पद्धत खूप आवडली, इंटरेस्टिंग होती आणि जेव्हा तुम्ही ती मांडता तेव्हा ती अजून इंटरेस्टिंग होते. अरुणदा, ऑल आय कॅन से इज तुमच्या कन्सिस्टन्सीला सलाम आणि वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की तुमच्यासारखा कलाकार या संचात आहे आणि आम्ही तुमच्याकडून 1000 गोष्टी शिकलो आहोत, शिकत आहोत आणि यापुढेही शिकत राहू. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वी लव्ह यू. थँक्यू. येस, कॉंग्रॅट्स अगेन. थँक्यू.